नमस्कार. हॅशटॅग टॉक मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. जसं माइंडसेट आपलं ज्या प्रकारे असतं आणि त्याच प्रकारे आपण बनतो, हे आपण मॅनिफेस्टेशनमध्ये ऐकलंय. कधी-कधी मॅनिफेस्टेशन पण पूर्ण होत नाही. तर त्यासाठी एक प्रॉपर स्टेप्स असतात आणि त्यालाच NLP म्हणतात. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणून. आणि त्याचेच मास्टर आज आपल्याकडे आलेले आहेत. आयुष्याचा प्रवास आपल्याला कसा सुखकर करता येईल त्याच्या हेल्पनी आज ते आपल्याला सांगणार आहेत. तर आपल्याकडे आज जे पाहुणे आलेत त्यांचं नाव आहे रिमय एसके, जे बिझनेस अँड पर्सनल ग्रोथ कोच आहेत आणि शिवाय NLP मास्टर प्रोग्रामिंग पण त्यांचं झालेलं आहे आणि लीन सिक्स सिग्मा सर्टिफाईड प्रोफेशनल ब्लॅक बेल्ट पण आहेत ते. तर सुरुवात करूया आपल्या ह्या सुंदर अशा पॉडकास्टला. नक्की बघा, पूर्ण बघा. नमस्कार रिमय सर. नमस्कार. आपण लास्ट टाइम पण भेटलो होतो. त्यात आपण बिझनेस कसा करायचा आणि बिझनेसच्या कशा काही त्रुटी येतात त्यामध्ये आपण कसं पुढे जाऊ शकतो ह्याबद्दल आपण बोललो होतो. आणि मी तेव्हाच तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं, की नेक्स्ट टाईम पुन्हा आपण एक असाच नवीन विषय घेऊन येऊ. तर हा जो आजचा आपला विषय आहे NLPसाठी. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? म्हणजे आता सगळ्यात पहिले तर NLP काय आहे ना, हेच कोणाला माहिती नाहीये. तर तिथूनच सुरुवात करू आपण. थँक सो मच की तुम्ही परत मला या पॉडकास्टसाठी बोलवलं. हॅशटॅग टॉक मराठी. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आम्हाला देखील लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. तर असेच प्लॅटफॉर्म्स असतात, तुमच्यासारखे लोकं असतात की जे एफर्ट्स करतात हं. आणि त्यासाठी कॉन्ट्रिब्यूट करतात. लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवणं आजच्या युगामध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे. हो. आणि ती माहिती लोकांच्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणते. तर तुमच्या एफर्ट्ससाठी वी आर थँकफुल टू यू. टू स्टार्ट विथ NLP. सो NLP आपण जर डायरेक्टली NLP मध्ये न जाता आपण हे समजून घेऊया, की जसे तुम्ही तुमच्या अकॅडमिक्समध्ये वेगवेगळे विषय हाताळतात, की सायन्स आहे, मॅथ्स आहे किंवा बायोलॉजी आहे, भूगोल आहे, इतिहास आहे. तर असे जे वेगवेगळे विषय असतात, त्या विषयाचे ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण नॉलेज मिळतं, त्यावेळेस तुमची एक पर्सनॅलिटी क्रिएट होते किंवा एक नॉलेज सेट हो. तुम्हाला एक बेसिक मिळते. मिळतं. So NLP is the one of the modality, what we can say. So there are different kind of वेगवेगळे विषय असतात किंवा सायन्सेस आहेत, की ज्या सायन्सच्या मदतीने त्याचे इम्प्लिमेंटेशन जर केले तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही चांगले बदल जे तुम्हाला घडवून आणायचे ते तुम्ही बदल घडवून आणू शकतात. ओके. सो NLP इज द सायन्स विच हेल्प्स यू टू रिलेट युअर माइंडसेट. बरं. सपोज एक साधारण एक्झाम्पल जर आपण घेतलं, की तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये अचीव्ह करायची आहे. पण समहाऊ तुमचा माइंडसेट हे सांगतं, की ही गोष्ट माझ्या आयुष्यात साकार करण्यासाठी इम्पॉसिबल आहे. सो ही गोष्ट तुम्ही कशा पद्धतीने NLPचा वापर करू शकतात आणि NLPचा वापर जर केलात, तर तुमचा जो माइंडसेट होता, की ही गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात घडवून आणू नाही शकत. तर त्याला पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन करून ते ॲक्चुअल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही घडवून आणू शकतात. सो NLP इज द मेथड, सायन्स ऑर द टेक्निक which can be implemented for making the positive transformation in your life. ओके. म्हणजे आपल्याला जसं आपण ते एखाद्या गोष्टीचं माइंडसेट करून घेतो, की हे आपल्याला नाही येत, नाही येणार आहे कधीच असं वाटतं. तर त्याच्या पुढे जाऊन आपण ते कसं साध्य करू शकतो, ह्याच्यासाठी NLP मदत करते. एक्झॅक्टली, है ना? एक्झॅक्टली. ओके. NLPचा लाँग फॉर्म काय आणि ते कुठनं तयार झालं किंवा इथे इंडियातच होतं, की बाहेरून कुठून आलंय? तुमच्या याच्यामध्ये 2 भाग आहे प्रश्नांमध्ये. तर हं. पहिला भाग कव्हर करूया, की NLP एक्झॅक्टली काय असतं? सो NLPचं एक्रोनिम जे आहे ते न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. सो व्हेन इट कम्स टू द न्यूरो इज युअर न्यूरॉन्स. बरं. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स असतात, त्या ठिकाणी तुम्ही तुमचे थॉट्स प्रोसेस होतात किंवा मग मेमरी स्टोअर होतात. आणि हे फिजिकल म्हणजे न्यूरॉन्स हे एक्झिस्ट करतात सायंटिफिकली ब्रेन्समध्ये. तर त्या न्यूरॉन्सच्या मदतीने तुम्ही तुमची मेमरी स्टोअर करतात त्या ठिकाणी. जे थॉट प्रोसेस असतील ते स्टोअर करतात. हे त्याच्याबरोबर अजून इमोशन्स, रिलेटेड इमोशन्स जे असतात ते त्या ठिकाणी स्टोअर होतात. सो दॅट इज द फर्स्ट पार्ट जो न्यूरोमध्ये येतो. नाव लिंग्विस्टिक काय, जे थॉट्स आहेत, जे तुमच्या भावना आहेत, इमोशन्स आहेत, ज्या मेमरीज आहेत, त्याला व्यक्त करण्यासाठी एक लँग्वेजची गरज पडते. सो लँग्वेज इज नॉट समथिंग की हिंदी, मराठी असे लँग्वेजेस बद्दल नाही म्हणत आहे. इट इज द लँग्वेज ऑफ युअर ओन
ब्रेन. ब्रेन कोणती लँग्वेज समजतो त्यात एक्झॅक्टली काम करतं. एक्झॅक्टली तर त्या ब्रेनचे जे थॉट्स आहेत, जे विचार आहेत, जे इमोशन्स आहेत, त्यांना व्यक्त होण्यासाठी एक लँग्वेजची गरज असते. त्याचं सायन्स याच्यामध्ये दिलेलं असतं. बरं. आणि थर्ड थिंग इज द प्रोग्रामिंग. नाव प्रोग्रामिंग इज व्हॉट, की तुमच्या फोनमध्ये अँड्रॉइड आहे, iOS आहे, जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. करेक्ट. म्हणजे हार्डवेअर आहे जे तुमचं मोबाईल डिव्हाइस आहे, पण ते मोबाईल डिव्हाइस चालवण्यासाठी काय कुठली गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे सॉफ्टवेअरची. So that is an operating system which is running your hardware. बरं. In the similar manner, आपल्या बॉडीसाठी त्याचं जे सॉफ्टवेअर आहे, that is which is called as the programming. आणि ते प्रोग्रामिंग, मेंटल प्रोग्रामिंग जे आहे, हे तुमचं NLP जे आहे, याच्या मदतीने तुम्ही चेंज करू शकता. ओके. सो दॅट युअर थॉट प्रोसेस, रिलेटेड इमोशन्स, तुमच्या भावना ज्या असतील त्या, देन लँग्वेजचे कॉम्बिनेशन. लँग्वेज म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याशी संभाषण करत आहात, कुठल्या टेक्निक्सने करत आहात, दॅट इज द सेकंड पार्ट. अँड थर्ड, त्याचे तुम्हाला बदल करायचे. सपोज तुमच्या मोबाईलमध्ये 10 फीचर्स आहे, पण त्या 10 फीचर्सला तुम्हाला एक तर काही गोष्टी फीचर्स नकोय. सो 10 पैकी तुम्हाला फक्त 2 फीचर्स काढायचे आणि काही 2 फीचर्स ऍड करायचे. सो व्हॉट इज हॅपनिंग या ठिकाणी, की जे पण तुमचा प्रोग्राम आहे त्याला चेंज करण्यासाठी, मायनस प्लस ऍडिशन करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी या मेथडचा, सायन्सचा वापर केला जातो. सो न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे तुमचे न्यूरॉन्स, म्हणजे न्यूरल जे आहेत ते वर्क करतं, भाषा, संभाषण. आणि थर्ड इज प्रोग्रामिंग. ते तुम्ही रिप्रोग्राम देखील करू शकता जशी तुम्हाला त्याची गरज आहे तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून आणण्यासाठी. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी केल्या जातात. एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर, की एक चहावाला होता, जिथे आम्ही चहा घ्यायचो आणि ही वॉज अवेअर की तुम्ही या प्रोफेशन मध्ये आहात. तर त्याने असं सांगितलं की मला माझा बिझनेस वाढवण्यासाठी मला इंग्रजी यायला पाहिजे का, किंवा इंग्रजी येणं मस्ट आहे का, किंवा मला इंग्रजी येत नाही. तर हा त्याने पुटअप केलेली गोष्ट होती. सो प्रत्येक माणसाचे काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, की मला हे येत नाही, तर हे येत नाही तर तो हे विचार करतो की हे नाही आलं तर मला हे शक्य नाही होणार. सो वी रिलेट. आणि हे इंडिव्हिज्युअल असतं. म्हणजे NLP इज लाईक इंडिव्हिज्युअल सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे, की प्रत्येकाची वेगळी आहे. प्रत्येकाची टेक्निक्स तशा अप्लाय केल्या तर तोच रिझल्ट नाही येणार आहे. ऍज अ NLP मास्टर प्रॅक्टिशनर म्हणा किंवा कोच म्हणा, आम्हाला ते स्टडी करावं लागतं की या इंडिव्हिज्युअल साठी कशा पद्धतीने ते गोष्ट सुटेबल आहे आणि ती रिझल्ट कशी डिलिव्हर करेल. त्याला ऍसेसिबिलिटी करावी लागते आपल्याला NLPच्या माध्यमातून. तर ज्यावेळेस त्याने हा प्रश्न विचारला, की इंग्रजीच्या संदर्भातला विचारला माझा बिझनेस वाढवण्यासाठी. सो देर इज अ अँकरिंग टेक्निक किंवा डिसअसोसिएशन टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये, की त्या टेक्निक्सचा वापर करून त्याचा विचारसरणीमध्ये आपण बदल घडून आणू शकतो, जो त्याच्या ऍक्शन मध्ये कन्वर्ट होतो. आणि दॅट ऍक्शन विल क्रिएट द पॉझिटिव्ह रिझल्ट जे त्यांना अपेक्षित आहे. तर या एक्झाम्पल मध्ये मी त्याला हे सांगितलं की इन्स्टेड ऑफ थिंकिंग की इंग्रजी यायला पाहिजे तरच तुझा बिझनेस वाढेल, इन्स्टेड ऑफ वी पुट अप अ थॉट की मराठी भाषेमध्ये मी जास्त जवळीक साधेल माझ्या ग्राहकांशी. त्याने काय झालं की वेन ही स्टार्टेड कम्युनिकेटिंग इन मराठी, म्हणजे जसं चहावाला तुम्ही बघत असाल किंवा एखादा रिटेल काउंटरवाला, किराणा स्टोअरवाला, दे डू द कॉन्व्हर्सेशन. तुम्ही गावाकडे जाऊन आलात का, तुमचं हे काम झालं का, हे कॉन्व्हर्सेशन. सो दॅट कॉन्व्हर्सेशन बिल्ट अप द रॅपो. अँड द रॅपो इज ऑल्सो मेथड इन टू NLP. तर त्या पद्धतीने ज्यावेळेस ते गोष्टी कन्स्ट्रक्टिव्हली करत गेला, त्याच्याने त्याचा 30% बिझनेस देखील वाढला. सो इट इज नॉट द लिमिटेशन. द लिमिटेशन इज नॉट द फॅक्ट की जे तुम्हाला घडून आणायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला हे अंडरस्टँड करणं आहे की कुठली गोष्ट केल्याने माझे हे ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करता येईल लाईफमध्ये. सो NLPचा वापर अशा पद्धतीने तो प्रॅक्टिकली केला जातो आणि जे पण तुम्हाला रिझल्ट अचीव्ह करायचे ते रिझल्ट अचीव्ह करता येतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपला कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवायचा आपल्या न्यूरोसाठी.
एक्झॅक्टली. म्हणजे तुमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी किंवा तुम्हाला जे पण इश्यूज प्रॉब्लेम्स वाटताय त्याच्यावर कसं तुम्ही काम करू शकतात आणि ते तुमच्या आयुष्यात अपडेट करायचा. जसं मोबाईल मध्ये आपण सॉफ्टवेअर अपडेट करतो, बट तो कस्टमाइज राहील की आपल्याला कोणता हवा, कोणता नको, काय कोणत्या गोष्टी हव्या. बरोबर आहे. म्हणजे तेच असतं की तुम्हाला या 2 गोष्टी नको आणि या 2 गोष्टी तुम्हाला हव्या. मग त्या 2 गोष्टी कशा तुम्ही अकोमोडेट कराल किंवा ज्या 2 गोष्टी नकोय ते कसे बाहेर टाकताय आणि तुमचं जे सॉफ्टवेअर ते अपग्रेड आणि अपडेट करताय. सो NLP विल हेल्प यू फॉर डुईंग दिस. NLPचा उगम कुठनं झाला, म्हणजे कुठून आलं NLP हे तत्वज्ञान? तिकडनं आलं बाहेरनं की आपलंच आहे इंडियन? NLPची ऍक्च्युली म्हणजे NLP हे जे सायन्स डेव्हलप केलं गेलं ते 1970 साली म्हणजे त्या दशकामध्ये त्याच्यावर रिसर्च वगैरे झाले. असं म्हटलं जातं की रिचर्ड बँडलर आणि जॉन ग्रिंडर हे 2 व्यक्ती होते, अमेरिकन आहे की ज्यांनी याच्यावर रिसर्च केला आणि या सायन्सची उत्पत्ती झाली आणि त्यांनी नुसतं जस्ट थेरॉटिकल जसं म्हणतो तशा पद्धतीने नव्हतं केलं. इट इज अ प्रॅक्टिकल सायन्स. प्रॅक्टिकल सायन्स इज व्हॉट दे स्टडीड डिफरंट स्पीकर्स, लीडर्स, वेगवेगळ्या क्षेत्रांमधले लोकांची स्टडी केला गेला की या व्यक्तीची जी सक्सेस आहे ती कशा पद्धतीने त्यांनी डेव्हलप केली, कशा पद्धतीने त्यांनी इम्प्लिमेंटेशन्स केले गेले आणि दे सम अप ऑल द स्टडीज अँड ऑल द रिसर्च इनटू NLP सायन्स. की त्यांनी तो स्टडी करून त्यांनी त्यांचे प्रोफाईल्स वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक जे लीडर्स होते त्यांनी स्टडी केले. त्यावेळेस वेगवेगळे काही टेक्निक्स पण वापरले जायचे, जसं हिप्नोथेरपी झाली किंवा मग फॅमिली रिलेशनशिप्सच्या संदर्भातल्या गोष्टी झाल्या किंवा मग बदल घडवून आणण्यासाठी कशा पद्धतीने केलं जातं. तर असे सगळे केस स्टडीज करून त्यांनी शेवटी NLPला एक स्पेसिफिक स्ट्रक्चरिंग दिलं की ज्याचे इव्होल्युशन्स आणि रिझल्ट्स मिळताय त्या गोष्टींना त्यांनी अकोमोडेट केलं आणि तशा पद्धतीच्या मेथड्स आणि टेक्निक्स त्यांनी NLP मध्ये इंटिग्रेट केले आणि हे फक्त थेरॉटिकल नसून याचे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन केल्यामुळे ते प्रूव्हन आहे. म्हणजे इफ एनीबडी विल आस्क यू की याचा रिझल्ट येईल का, सो याचा रिझल्ट 110% येईल. त्याचं कारणच आहे की हे सायन्स जे आहे हे फक्त बुकिश नाहीये. कारण याची उत्पत्ती जी झाली ती प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन्समुळे झाली आणि प्रॅक्टिकली ते सक्सेस रेशो जो असतो त्याचे जे रिझल्ट्स आले त्या रिझल्ट्स नुसारच याचं इव्हॅल्युएशन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ही NLP नेहमी इव्हॉल्विंग आहे. म्हणजे इट्स लाईक की जसं मॅथमॅटिक्स मध्ये स्पेसिफिक स्ट्रक्चरिंग इक्वेशन्स असतात तसं NLP इज नॉट द स्पेसिफिक थिंग्स, इट इज द इव्हॉल्विंग थिंग की प्रत्येक वेळेस ऑर्गॅनिकली इव्हॉल्व्ह होते. बिकॉज देर आर डिफरंट काइंड ऑफ पर्सनॅलिटीज आणि वेगवेगळ्या सब्जेक्टिव्ह असल्यामुळे त्याचं इव्होल्युशन होत राहतं, त्याच्या टेक्निक्स अपग्रेड होत राहतात. पण स्पेसिफिक एक स्ट्रक्चरिंग दिलेलं की त्याचा वापर करून तुम्ही करतात. पण ही स्पेसिफिक जे मेथड्स आहेत किंवा टेक्निक्स आहेत हे प्रत्येकावर अप्लाय केल्यावर तेच रिझल्ट येतील का, तर नाही. इट इज अ सब्जेक्टिव्ह थिंग की त्याच्यासाठी कुठली टेक्निक कशा पद्धतीने वापरली तर तो रिझल्ट येईल. त्याच ठिकाणी कोचेस किंवा कन्सल्टंट्स जे आहेत त्यांचा रोल मॅटर करतो. जरी तुम्ही थेरॉटिकली शिकलात तरी त्याचं इव्हॅल्युएशन करणं महत्वाचं आहे, वेदर इट इज सुटेबल, ऍप्लिकेबल फॉर मी ऑर नॉट. आणि NLP मध्ये काही की प्रिन्सिपल्स आहे की सपोज एखाद्या व्यक्ती जर ती गोष्ट करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. बिकॉज दॅट मॉडेल इज डिफाईन्ड. ओके, म्हणजे त्या व्यक्तीने ते जर अचीव्ह केलेलं आहे बिईंग अ ह्युमन, तर आपण देखील मानव आहोत, मनुष्य आहोत, ह्युमन आहोत, तर आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये तशा पद्धतीने जर इम्प्लिमेंटेशन केले देन वी कॅन गेट द डिझायर्ड आउटपुट्स. सो NLPच्या की प्रिन्सिपल मध्ये या गोष्टी समाविष्ट आहेत. आणि तुम्ही कसे आलात मग ह्या NLPच्या प्रवासामध्ये? NLPच्या प्रवासामध्ये म्हणजे डिरेक्टली मी NLPच्या प्रवासात नाही आलो. म्हणजे मी माझा जर्नी ज्यावेळेस स्टार्ट केला कॉलेज डेज पासून, तर प्रत्येक वेळेस मला शिकण्याची आवड होती, वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची आवड होती. बिझनेस आणि पर्सनल एक्झिक्युटिव्ह कोचिंग मुळे मला बऱ्याचशा अशा सायन्टिफिक गोष्टी किंवा अॅनालिटिकल किंवा लॉजिकल गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता. कारण तो माझा फोर्टे पण आहे आणि मला त्या गोष्टी करायला आवडतात. म्हणजे आय नेव्हर
बिलीव्ह ऑन ब्लाइंडली थिंग्स. जसं तुम्ही सुरुवातीला एक गोष्टची मेन्शन केलं की मॅनिफेस्टेशन. सो देर आर टू काइंड ऑफ पीपल हू बिलीव्ह इट, हू डोंट बिलीव्ह इट. बट ज्यावेळेस मी माझा विचार करतो ऍज अन इंडिव्हिज्युअल, जसं आपण NLP बद्दल बोललो, तर मॅनिफेस्टेशनवर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हे मी लोकांच्या ऐकण्यावरून किंवा पुस्तकाच्या आधारे किंवा व्हिडिओच्या आधारे त्याच्यावर मी डिसाइड नाही करत. आय इम्प्लिमेंट इट प्रॅक्टिकली, आय टेस्ट इट वेदर इट इज हॅपनिंग ऑर नॉट, आणि त्याची करायची बरोबर पद्धत कुठली त्याच्यावर या सर्व गोष्टींचे रिझल्ट डिपेंड असतात. सो असे हळूहळू एक एक गोष्ट शिकत गेलो. जसं मी Lean Six Sigma सर्टिफाईड आहेत, बिकॉज दॅट इज अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज म्हणा किंवा मोठ्या ज्या MNCs तुम्ही आज बघतात त्या ठिकाणी सिक्स सिग्मा जी आहे ही क्वालिटीसाठी मॅटर करते. म्हणजे क्वालिटी सेगमेंटमध्ये या गोष्टी इम्प्लिमेंट करतात. आज पण तुम्हाला जेवढे पण मोठ्या कंपनीज, ब्रँड नेम घेत नाही, पण जेवढे पण मोठ्या कंपनीज आहेत तर त्या प्रत्येक कंपनीमध्ये ही टेक्निक वापरली जाते. सो आय एम अ सर्टिफाईड प्रोफेशनल इन टू दॅट. देन PMP सर्टिफिकेशन असतं, सो PMP सर्टिफिकेशन केलं. आणि ज्यावेळेस याचा स्टडी करत होतो त्यावेळेस आय कम अक्रॉस विथ द NLP टर्म या मॉडॅलिटीज मध्ये. आणि ज्यावेळेस मी NLP बद्दल मला समजलं, तर NLP स्पेसिफिकली डिपेंड अपॉन लॉजिकल रिजनिंग अँड अनालिटिकल. इट इज नॉट समथिंग की सुडो सायन्स नाहीये, हे ऍक्च्युअली सायन्स आहे की जे प्रूव्हन देतं, लॉजिकल रिजनिंग देतं, त्याचे रिझल्ट देखील तुम्हाला मिळवून देऊ शकतं. तर त्या पद्धतीने मग मी हळूहळू त्याच्यामध्ये शिकत गेलो. म्हणजे सुरुवातीला त्याचे बेसिक लेवल्स असतात, हळूहळू ती प्रॅक्टिस केल्यानंतर. आणि जसं डॉक्टर्स म्हणतो की डॉक्टर ऑलवेज डू द प्रॅक्टिस, बिकॉज त्यांचा अनुभव वाढतो, पेशंट्स वेगळे येतात, वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना अपग्रेड करावं लागतात, अपडेट करावं लागतात. तर NLP देखील तशाच पद्धतीने आहे की इट इज अ प्रॅक्टिस काइंड ऑफ थिंग. सो वी हॅव टू ऑल्सो अपग्रेड, अपडेट, आणि आम्हाला ती प्रॅक्टिस करून मग आम्ही एक्सपेरिमेंटेशन करून मग रिझल्ट्सवर आम्ही लँड होतो. सो दॅट इज हाऊ आय स्टार्टेड द कम्प्लीट जर्नी. आणि NLP हे मी माझ्या डे टू डे लाईफ मध्ये पर्सनली इंडिव्हिज्युअली वापरतो. आणि फक्त NLP नाही वापरत, आय यूज द कॉम्बिनेशन ऑफ द डिफरंट मोडॅलिटीज विच कॅन हेल्प मी फॉर व्हॉट एव्हर द थिंग्स आय वॉन्ट टू अचीव इन युअर लाईफ. तर एक सब्जेक्टवर तुमची ओव्हरऑल ग्रोथ होते का? नाही. There has to be a certain different things which can be applicable. तुमच्यासाठी जे सुटेबल असेल त्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस वापरायला लागतील, आत्मसात कराल, त्यावेळेस तुम्हाला त्याचे रिझल्ट यायला सुरुवात होते. सो आय यूज NLP वन ऑफ द मोडॅलिटी फॉर डुईंग दिस थिंग्स. आणि बिझनेस करत असताना किंवा मागच्या एपिसोड मध्ये देखील आपण या सर्व गोष्टी डिस्कस केल्या. तर बिझनेसमध्ये देखील मला NLPचा मोठा सहभाग असतो. आणि सेकंडरी पर्सनल ग्रोथ साठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मागच्या एपिसोड मध्ये पण हे सांगितलं की इफ यू वॉन्ट टू ग्रो युअर बिझनेस, देन यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ फर्स्ट. तर एक्झिक्युटिव्ह कोचिंग जो हा पार्ट जो आहे हा स्पेसिफिकली इंडिव्हिज्युअल्सला ऍप्लिकेबल आहे. बिझनेस कोण सांभाळतं? एक्झिक्युटिव्ह इंडिव्हिज्युअल सांभाळतो, करेक्ट. सो अंटिल अनलेस युअर क्वालिटीज, युअर स्किल सेट्स, युअर एक्सपर्टीज ते जर इम्प्रूव्ह नाही झाले तर त्याचे रिझल्ट तुमच्या बिझनेस मध्ये नाही येणार. सो वेन एव्हर वी डू द प्रॅक्टिस, सो वी ऑलवेज टेक इन टू कन्सिडरेशन बिझनेस वाढवण्यापेक्षा तुम्ही तुमची ग्रोथ कशी वाढेल आणि तुमच्यामध्ये कुठले बदल तुम्ही घडून आणाल, ते बदल ऑटोमॅटिकली तुमच्या बिझनेसमध्ये जाणार आहे, ट्रान्सफॉर्म होणार आहे, आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला अचीव्ह होतात. सो वेन आय स्टार्टेड माय जर्नी, आय स्टार्टेड अकॉर्डिंगली, की इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन द बिझनेस की माझा बिझनेस कसा वाढेल, हे महत्वाचं होतं की मी माझे स्किल सेट कसे वाढवेल विच कॅन बी हेल्पफुल फॉर माय बिझनेस. त्या पद्धतीने जर ट्रीटमेंट दिली तर तुम्हाला एक्झॅक्टली रिझल्ट मिळतील. म्हणून मग हे प्रॅक्टिस करता करता, त्याचा अनुभव घेता घेता आय केम अक्रॉस की या सर्व गोष्टींचे रिझल्ट येत आहे. सो आय अडॉप्टेड दॅट टेक्निक, आणि त्याचा संपूर्णपणे मी माझ्या व्यवसायामध्ये देखील काम करतो, माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये देखील काम करतोय. आणि याचंच दुसरी गोष्ट म्हणजे NLPचा वापर हा प्रत्येक जण करू शकतो. म्हणजे याची गरज नसते की NLPला काही स्पेसिफिक बॅकग्राऊंड किंवा लँग्वेज बॅरियर्स असं काही नाहीये. ते करताना तुम्ही NLP टेक्निक कोणीही करू शकतं, कुठल्याही बॅकग्राऊंडचे लोक याचा वापर करून त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकतात. तुम्ही जसा रोजच्या आयुष्यात NLPचा वापर करू शकताय, तसा बाकीचे पण करू शकतात का? म्हणजे एखादा सामान्य व्यक्ती, जसं तुम्ही बोलले, त्याला काही असं बॅरियर नाहीये की कोणती भाषा यायला हवी का, कोणतं बॅकग्राऊंड हवं का, शिक्षणाचं वगैरे पण.
तर मग कुणीही करू शकतं का ते आणि मग कसा करू शकतो रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर? मी मागच्या याच्यात पण सांगितलं, की कोणीही व्यक्ती याचा वापर करू शकतात त्यांच्या हं. आयुष्यामध्ये. पण कुठलीही गोष्ट तुम्हाला आत्मसात करण्यासाठी त्याचं नॉलेज गेन करणं आवश्यक हं, आहे, की हं. ही कशा पद्धतीने केलं जातं. हं. काही वेळेस कसं असतं, की हाफ नॉलेज इज ऑल्वेज हार्मफुल. हं, हं. जर तुमच्याकडे अर्धवट नॉलेज असेल आणि त्याचं जर इम्प्लिमेंटेशन्स करत असेल, जे मॅनिफेस्टेशनच्या संदर्भात हं, होतं. हं. मॅनिफेस्ट करणं हे डिफिकल्ट असतं किंवा त्याचे रिझल्ट्स हो, मिळवणं हो. डिफिकल्ट होऊन जातं सगळ्यांना किंवा नाही जमत ते. लोकांना ज्यावेळेस हं. असा अनुभव येतो त्यावेळेस दे कम आउट ऑफ इट, की त्यांना नाही करायचंय आता बिकॉज आय हं. एम नॉट गेटिंग द रिझल्ट्स. हं. द रिझन बिहाइंड इट की तुम्हाला त्याची पद्धत माहित नाहीये, की कशा पद्धतीने हं. या गोष्टी केल्या जातात. ओके. जोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही, हं, हं. तोपर्यंत त्याचे रिझल्ट्स येणार नाही. हं, हं. सिमिलरली तुम्हाला जर एन-एल-पीचा वापर तुमच्या आयुष्यामध्ये करायचा आहे, तर यू हॅव टू लर्न की एन-एल-पी कशा पद्धतीने केलं जातं किंवा एन-एल-पीमध्ये कुठल्या-कुठल्या टेक्निक्स आहे, हं, हं. त्याचं राइटफुली राइट ठिकाणी तुम्ही जर इम्प्लिमेंटेशन केलं, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स येतात. ओके. आता एक्झाम्पल म्हणजे 3-4 गोष्टी सांगतो मी कशा पद्धतीने हं, हं. तुम्हाला ॲक्चुअली एन-एल-पीचा वापर करता येईल. हं, हं. तर लोकांना माहिती देखील असेल, बट इम्पोर्टंट आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्वतःशी काय संवाद साधतात हं. आणि संवाद साधतात म्हणजे देअर आर 3 डिफरंट काइंड ऑफ कम्युनिकेशन्स हं. व्हिच वी डू. फर्स्ट कम्युनिकेशन जे कम्युनिकेशन तुम्ही स्वतःबरोबर करतात. हं. द सेकंड कम्युनिकेशन तुम्ही दुसऱ्याबरोबर करतात. हं. आणि द थर्ड कम्युनिकेशन तुम्ही या युनिव्हर्स बरोबर करतात किंवा नेचर बरोबर करतात हं. किंवा तुम्ही देवाबरोबर करत हं, असाल, हं, गॉड हं. बरोबर करत असाल. So there are 3 different kind of communication. हं. When you will have privilege किंवा मग त्याच्यावर तुमचं प्रभुत्व ज्यावेळेस येईल, की हं. कम्युनिकेशन जर तशा पद्धतीने इफेक्टिव्हली केले, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स येतील. हं, हं. सो व्हेनेव्हर यू आर वेकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग, हं. यू हॅव टू टेल युअरसेल्फ की व्हॉट यू आर गोइंग टू डू इन युअर डे टाईम. ओके. हं, हं. ते तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला मेसेज तुम्ही स्वतःला पास ऑन कराल, हं. त्यावेळेस तुमची फिजिओलॉजी, हं. तुमची बॉडी लँग्वेज ती गोष्ट साकारण्यासाठी काम करायला सुरुवात होते. ओके. सो द फर्स्ट प्रोसेस इज यू हॅव टू गिव्ह अ थॉट, यू हॅव टू गिव्ह अ सिग्नल की तुम्हाला ही गोष्ट आजच्या दिवसामध्ये करायची आहे. आणि याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. जसं मी अगोदर नमूद केलं की नाही माहीत नाही. 3 वेगवेगळ्या पद्धतीचे पर्सनॅलिटीज आपण घेऊ हं. शकतो. वन इज व्हिज्युअल, हं. सेकंड इज ऑडिटरी आणि थर्ड इज किनेस्थेटिक. हे 3 वेगवेगळ्या पद्धतीचे लोकं असतात. हं. व्हिज्युअल म्हणजे काही लोकांना दृश्य हं. हे लवकर कम्युनिकेट होतं हं. किंवा व्हिज्युअली त्यांना अपील असते, हं, हं, की हं. हे चांगलं दिसतंय, हे हं, हं. खराब दिसतंय. त्यांच्या बोलण्यामध्ये देखील ती भाषा येते. हं, हं. म्हणजे इफ सपोज ॲज अ काउन्सिलर किंवा कोच म्हणून आम्ही ज्यावेळेस काम करतो आणि ज्यावेळेस क्लायंट्स येतात किंवा लोकं येतात हं, या हं. ॲक्सेसिबिलिटीसाठी, त्यावेळेस ते जे संभाषण करताय आमच्याशी, हं. त्याच्यावरून आम्हाला समजतं की याचे पर्सनॅलिटी ट्रेट्स काय. ओके. हां. बिकॉज हाऊ दे यूज द वर्ड्स. हं. जसं ते म्हणतील की मी गावाला गेलो तर मला बस दिसली लाल कलरची. हां. म्हणजे तो व्हिज्युअलाइज तो करणार तर आहे तो व्हिज्युअल कॅटेगरीमध्ये तो कॅटेगरीचा. जास्त हं, आहे. हं, हं. एखादा म्हणेल मी बसमध्ये ट्रॅव्हल करत होतो, पण खूपच जास्त आवाज येत होता. हं. सो त्याचं ऑब्झर्वेशन आवाजाकडे आहे. आवाजाकडे. आणि हां. थर्ड थिंग इज की तो सांगताना सांगेल मी ज्यावेळेस बसमध्ये ट्रॅव्हल करत होतो, त्याची सीट कम्फर्टेबल नव्हती. त्याचा हं. फील बरोबर नव्हता येत मला हं, हं. किंवा मग मला तिथे तो टच किंवा त्याची जी कम्फर्ट हं. झोन आहे ते नव्हतं. हं. सो दॅट इज द किनेस्थेटिक. हं. किनेस्थेटिक इज द टच हं, हं. किंवा कॉम्बिनेशन ऑफ द सेन्सेस. हं, हं. तर अशा पद्धतीने स्मेल वगैरे त्याचं सगळं. हं, हं. बायफर्केशन ऑफ द पर्सनॅलिटी होते. म्हणजे बरं. अगोदर जसं सांगितलं की एन-एल-पी डझंट सूट्स किंवा त्याच्या टेक्निक्स प्रत्येक टेक्निक हां, हां, हां. प्रत्येकावर ॲप्लिकेबल तशाच पद्धतीने होईल का तर नाही होईल. हं. इट डिपेंड्स ऑन देअर पर्सिव्हरन्स किंवा त्यांचं जे हां. अडॉप्टेशन आहे त्या हां, हां, हां. संदर्भातलं, त्या पद्धतीने ती गोष्ट करणं आवश्यक आहे. हं, हं. म्हणजे काउन्सिलिंगमध्ये किंवा त्या सेशन्समध्ये आम्ही हे गेज करतो आणि हां. त्याच्यानंतर आम्ही त्यांना कुठल्या टेक्निक सुटेबल आहे, हे दिलं जातं. हां, हां. तर सकाळी तुम्ही हे उठल्यानंतर त्या मेसेज द्या. व्यक्तीला स्वतःला पण नसेल माहिती ना, की एक्झॅक्टली तो म्हणजे हे काय त्याला तो असतं हां. कोणत्या कॅटेगरीतला आहे त्याला माहिती स्वतःला पण असतं, पण त्याला टर्म नाही माहीत, हां, त्याला की मी व्हिज्युअल हां, आहे, की मी त्याच्या लक्षात ऑडिटरी नसेल आहे. येत एवढी गोष्ट, की आपण एक्झॅक्टली. कसे आहोत यात. हां, मग त्याचं आयडेंटिफिकेशन करणं हं, आवश्यक आहे. मी हं. व्हिज्युअल पर्सन हं, आहे हं, का? हं. मी ऑडिटरी पर्सन आहे हं, का? हं. किंवा मग मी किनेस्थेटिक आहे का? हं. तर त्याचं बायफर्केशन झाल्यानंतर तुम्हाला टेक्निक्स कुठले सुटेबल असणार आहे. जसं आम्ही ज्यावेळेस सेशन घेतो, हं, हं. सपोज तुम्ही ऑडिटरी आहात, हं. तर आम्ही आवाजावर फोकस करतो. वी डोंट गिव्ह देम द व्हिज्युअल्स ओके. हां. ऑफ देअर जे पण त्यांना साकार करायचं असेल, त्याच्यासाठी आम्ही व्हिज्युअली इम्पॅक्ट नाही करत.
सपोज व्हिज्युअली आम्ही 20% वापरू, 60% आम्ही ऑडिटरी वापरणार आणि 20% कॅनेस्थेटिक वापरणार. तर असं बायफर्केशन करून ज्यावेळेस ते काम केलं जातं तर त्याचा इफेक्ट जास्त होतो त्या व्यक्तीवर आणि त्यांना जे अचीव्ह करायचे ते तशा पद्धतीने अचीव्ह करू शकतात. सो सकाळी उठल्यावर पहिले तुम्ही मेसेज द्या. सेकंड, भाषा इज जे त्याचा भाग मी आता जे सांगितलं की तुम्ही ऑडिटरीली तुम्हाला समजून सांगा, तुम्ही व्हिज्युअली तुम्हाला ही गोष्ट समजून सांगा, तुम्ही कॅनेस्थेटिकली मागे तुमच्याशी डिस्कस करताना तुम्ही सांगितलं की मॅनिफेस्टेशनच्या संदर्भात किंवा कुठल्या गोष्टीच्या संदर्भात मी लिहिते. सो लिहिते इज यू हॅव, तुम्हाला लिहायला का आवडतं बिकॉज यू आर कॅनेस्थेटिक पर्सन. सो त्या प्रोसेसमध्ये टच, स्पर्श, व्हिज्युअल, त्या इंकचा वास किंवा त्या पेजेसचा फील, सो हे सगळं ज्यावेळेस येतं सो त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी कळून जाते की दिस पर्सन इज बिलॉंग्स टू द कॅनेस्थेटिक. सो वेन एव्हर एनी चेंजेस इफ यू वॉन्ट टू मेक, सो वी हॅव टू ऍज अ काउन्सिलर किंवा कोच म्हणून आम्हाला तुम्हाला कॅनेस्थेटिक पद्धतीने कुठल्या गोष्टी अकोमोडेट करून ती गोष्ट आणू शकतो हे आयडेंटिफिकेशन होतं आणि ते तुम्हाला अचिव्हमेंट्स मध्ये कन्वर्ट करता येतं. तर अशा पद्धतीने बायफर्केशन म्हणून ते सेकंड इज द भाषा, जी भाषा तुम्ही वापरायला पाहिजे ते आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे आणि त्याच पद्धतीने ट्रीटमेंट. जसं मी माझ्या पर्सनॅलिटीला मी बघतो की मी ऑडिटरी आहे, म्हणजे एक्झॅक्टली मी काम करताना म्हणा किंवा काय मी तोंडाने बोलतो की मला हे काम करायचं आणि हे असं नाही की पर्पजली करतो, इट्स माय बिईंग की माझ्या तोंडातून ते शब्द येतात बाहेर. का? कारण मला ऐकायचं असतं आणि ते माझं ऐकणं आल्यानंतर मी त्याच्यामध्ये ऍक्शन ओरिएंटेड होतो आणि ती गोष्ट मी घडून आणतो. सो तशा पद्धतीने आपल्याला त्याचं मोल्डिंग करणं आवश्यक आहे. सो दिस इज द सेकंड स्टेज. थर्ड स्टेज जी आहे की रात्रीच्या वेळेस मध्ये तुम्हाला हे महत्वाचं आहे स्वतःला सांगणं की आजच्या दिवसामध्ये तुम्ही डिसाईड केलं होतं ते त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळाला का नाही मिळाला, ती गोष्ट झाली की नाही झाली. सो द अवेअरनेस पार्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट बिकॉज या पूर्ण डे टाइम मध्ये तुम्ही ही प्रोसेस जर फॉलो कराल तुमचा नेक्स्ट डे जो आहे तो पुढच्याच माइलस्टोनला जातो. अदरवाईज तो माइलस्टोन तुमचा पुढे जाणार नाही तोपर्यंत तुमच्या गोल्सवर तुम्ही रिच नाही होणार आहे. सो अकॉर्डिंगली या गोष्टी महत्वाच्या असतात. तर पूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही या 2-3 गोष्टी 4 गोष्टी जरी केलात तरी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जो बदल घडून आणायचा आहे किंवा एखादी गोष्टीचं अचिव्हमेंट तुम्हाला हवी आहे तरी ती तुम्ही प्रॅक्टिकली मिळवू शकता. तर या गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता. आत्मविश्वास वाढवण्यासाठी एनएलपीची कोणती तंत्रे उपयोगी पडतात? आता कॉन्फिडन्स हा कशाबाबत हे मॅटर करेल. ओनली कॉन्फिडन्स म्हणजे रिलेव्हन्सी एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे की कशा संदर्भातला कॉन्फिडन्स तुम्हाला वाढवायचा आहे. पर्सनॅलिटीसाठी समजा एखाद्याला अगदीच असं सगळीकडे भीती वाटत असेल किंवा काही त्याच्याकडून काही काम करताना त्याला असं आधीच निगेटिव्हिटी वाटत असेल, म्हणजे हा पण एक आत्मविश्वासाचाच भाग आला. याचं एक एक्झाम्पल आहे. माझा एक म्हणजे क्लायंट म्हणता येईल. सो स्टुडंट होता, जस्ट फ्रेशली ग्रॅज्युएटेड, पुण्याचा होता आणि ही वॉज लाईक की मला आता जॉब करायचा आहे. सो जॉब करायचा आहे पण मला इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मला खूप भीती वाटते किंवा इंटरव्ह्यूला मी जातच नाही कारण मला भीती वाटते. सो आपण या एक्झाम्पलला घेऊया की या संदर्भातल्या कॉन्फिडन्ससाठी कशा पद्धतीने तुम्हाला करताय. सो बिईंग अ कोच किंवा मेंटॉर, व्हॉट आय डिड, मी हे समजून घेतलं की त्याला एक्झॅक्टली काय सोल्युशन हवंय, म्हणजे त्याचा प्रॉब्लेम काय आणि त्याचं सोल्युशन हवंय ते आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे. बऱ्याचदा लोक ऍक्च्युअल रूट कॉजवर किंवा रूट प्रॉब्लेम्सला आयडेंटिफाय नाही करू शकत. तर त्याचं आयडेंटिफिकेशन जर तुम्ही रूट प्रॉब्लेम्सवर की याचं कारण काय की त्याला भीती का वाटते किंवा XYZ, सो वी हॅव टू स्टडी द पर्सनॅलिटी की त्याच्या लाईफमध्ये असे कुठले इन्सिडेंट्स झाले की जे बोलताना किंवा त्याच्या आयुष्यामध्ये कोणाशी त्याने संभाषण केलं आणि समोरच्याने हटकलं किंवा मग त्याला तशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली. दॅट वॉज द ट्रिगर पॉइंट की त्याच्या प्रोग्राम मध्ये ते स्टोअर होऊन गेलं. सो ऍज अ मेंटॉर, ऍज अ कोच, वी हॅव टू रीच टू द रूट कॉज. नाव वी टेक इन टू दॅट इन्सिडेंट किंवा दॅट सिच्युएशन. वी नीड टू वाईप आउट दॅट सिच्युएशन किंवा ती मेमरी त्याच्या डोक्यातून घालवणं महत्वाचं आहे. आता एक मेमरीच्या संदर्भात जर म्हणायचं झालं तर सपोज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सपोज 30 वर्षाचे आहात
तर 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये तर तुम्ही पूर्ण 30 वर्ष तुम्ही स्वतः जगलात, करेक्ट? पण तुम्हाला पूर्ण 30 वर्ष लक्षात आहे का? नाही. तुम्हाला काही काही क्षण तुमच्या लक्षात आहे, काही काही इन्सिडेंटच तुमच्या लक्षात आहे. पण एवढं तर तुम्ही अग्री कराल ना, की हे 30 वर्ष तर मी स्वतः होतो, तर मला का नाही आठवत? सो देर आर सर्टन इन्सिडेंट, सर्टन थिंग्स की जे तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर तुम्ही ठेवलेले आहात. आता हे स्टोअर कोण करतं? तुम्ही ठरवतात का याचं स्टोरिंग करायचं आणि याचं स्टोरिंग नाही करायचंय. सो देर आर टू डिफरंट काइंड ऑफ माइंड जे जनरली सांगितलं जातं की एक कॉन्शियस माइंड असतं, एक सबकॉन्शियस माइंड असतं. तर कॉन्शियस माइंड जो आहे हा फिल्टरिंग प्रोसेस करतो, सबकॉन्शियस माइंड त्या मेमरी स्टोअर करतो, जे तुमच्या फिजिओलॉजी मध्ये आणि बिंग मध्ये ट्रान्सफॉर्म होतात. सो या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये असे इन्सिडेंट्स तुमच्या बरोबर येतात की ज्या इन्सिडेंट्समुळे तुम्हाला काय फील झालं आणि कसं फील झालं. सो इट रिलेट व्हॉट हॅपन आणि हाऊ दॅट गेव यू द फिलिंग किंवा कुठल्या इमोशन्सला ट्रिगर करते. ज्यावेळेस हे एस्टॅब्लिश होतं त्यावेळेस ती मेमरी तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन स्टोअर होते. त्याच्यामुळे त्याच मेमरीज तुमच्या लक्षात असतात. अदरवाईज तुम्ही जर विचारलं 2 दिवस अगोदर रात्री काय खाल्लं तुम्हीच होतं पण तुमच्या लक्षात नाहीये. बिकॉज युअर माइंड डझंट गिव्ह द प्रायोरिटी. बट सपोज त्याच वेळेस तुम्ही असं काही खाल्लं विच गेव यू बेटर फिलिंग किंवा असं काही फील तुम्हाला करून दिलं की जे नेहमी फील नाही होत, तर ते तुमच्या लक्षात राहतं. बिकॉज इट रिलेट टू युअर फिलिंग्स. सो अकॉर्डिंगली त्याचं फिल्ट्रेशन प्रोसेस होते आणि तशा पद्धतीने स्टोअर होतं. सो जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देत होतो की त्याला इंटरव्ह्यूसाठी तर वी हॅव टू रीच टू दॅट इन्सिडेंट की ज्याच्यामुळे ट्रिगर होतो त्याला. वी गो टू दॅट मेमरी, वी वर्क ऑन दॅट मेमरी, वी वाईप आउट दॅट मेमरी आणि त्याच्यानंतर नवीन प्रोग्राम त्याच्यामध्ये इन्स्टॉल होतो. बरं. याच्यासाठी स्विच टेक्निक वापरली जाते स्पेसिफिकली. आता ज्यावेळेस त्याने हे सांगितलं की त्याला इंटरव्ह्यू साठी भीती येते, सो वी सॉर्टेड आउट की काय कॉज आहे, एक्झॅक्टली कुठं हे ट्रिगर झालं किंवा तशा पद्धतीने हे काउन्सिलिंग सेशन मध्ये होतात. डिफरंट डिफरंट क्वेश्चन्स वी आस्क, डिफरंट डिफरंट एक्सपिरियन्स तुमचा काय होता, कशा पद्धतीने होता, त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी डिस्कस करतो आणि आम्ही आयडेंटिफाय करतो की हा इन्सिडेंट होता, त्या इन्सिडेंटमुळे त्यांना ही भीती वाटते.